आज आपण सोडवणार आहोत MSCIT इरा सेशन 17। सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहून घ्यायचा आहे। सेशनचा परिचय पहा, त्यानंतर यामध्ये बघा आपल्याला 7 नॉलेज चेक दिलेले आहे, म्हणजे 7 वेळेस नॉलेज चेक दिलेला आहे। यामध्ये असे भरपूर नॉलेज चेक दिलेले आहे, परंतु आपल्याला 7च सोडवायचे आहे। जे ब्लू कलरमध्ये दिलेले आहे तेच आपल्याला 7ही नॉलेज चेक सोडवायचे आहे। तर पाहू शकता पहिलं नॉलेज चेक आपल्याला कोणत्या ठिकाणी असणार आहे। हे नॉलेज चेक सोडवायची गरज नाही। पहिलं नॉलेज चेक आपल्याला शहर आणि परिसर स्वच्छ असल्याची खात्री करण्याच्या खाली जे आहे ते आपलं पहिलं नॉलेज चेक असणार आहे। तर त्याच्यावर क्लिक करा आणि त्यातून स्टार्ट करा। तर यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, तुम्हाला तुमच्या आधार तपशिलामध्ये तुमचा पत्ता अपडेट करायचा असेल तर तुम्ही काय कराल म्हणत आहे। तर तुम्ही काय करू शकता, तर ॲड्रेस अपडेट रिक्वेस्ट ऑनलाईनवर क्लिक करा आणि स्टेप्स फॉलो करा। तर हे त्याचं उत्तर आहे। एकदा तुम्ही तुमचा मोबाईल स्वच्छता मोवा ॲपवर रजिस्टर केला की तुम्हाला डॅशडॅश अपलोड करण्यास सांगितले जाते म्हणत आहे। तर काय अपलोड करण्यास सांगितले जाते, तर याचं उत्तर फोटो आहे। कोणते ॲप तुम्हाला शिस्तबद्ध व स्वच्छ शहर ओळखण्यास मदत करते म्हणत आहे, तर याचं उत्तर स्वच्छता मोवा ॲप आहे। प्रवास करताना गीताने आपले आधार कार्ड गमावले आहे। दुर्दैवाने तिला तिचे UID किंवा EID आठवत नाही। तर UID किंवा EID पुनर्प्राप्त करण्यासाठी ती कोणता पर्याय वापरू शकेल म्हणत आहे। तर यासाठी रिट्रीव्ह लॉस्ट ऑर फॉरगॉटन EID UID दिलेला आहे। तर हे त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। स्वच्छता मोह ॲपवर आढळणारा पुढीलपैकी योग्य पर्याय कोणता आहे म्हणत आहे। तर पुढीलपैकी कोणता पर्याय आहे बघा, तर याचं उत्तर क्रिएट अँड इव्हेंट आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण आलेला आहे। त्यानंतर आपल्याला दुसरं नॉलेज चेक हे कुठं असणार आहे बघा, थोडं खाली या। हे नाही आहे, हे सोडवायची गरज नाही हे। त्यानंतर आपल्याला खाली या, थोडं खाली यायचं आहे। भरपूर नॉलेज चेक दिलेलं आहे, परंतु हे ब्लॅक कलरमध्ये आहे त्यामुळे ते सोडवायची गरज नाही। त्यानंतर बघा उमंगमध्ये जायचं आहे। उमंगच्या खाली जे नॉलेज चेक दिलेलं आहे ते आपलं दुसरं नॉलेज चेक असणार आहे। त्यानंतर याच्यातून स्टार्ट करा। त्यानंतर याच्यामध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, उमंग आपल्याला व्यासपीठावर कोणते तंत्र वापरून अनेक सरकारी सेवांना लगेच अपडेट करते म्हणत आहे, कोणतं आहे बघा, तर याचं उत्तर डेटा रिट्रीव्हलचे अल्गोरिदम वापरून हे त्याचं उत्तर असणार आहे। उमंग प्लॅटफॉर्मवर बिहेवियरल ॲनालिटिक्स वापरून युजर एक्सपिरियन्स कसा सुधारला जातो म्हणत आहे। तर कशा प्रकारे सुधारला जातो, अनेकदा वापरल्या जाणाऱ्या सर्व्हिसेस आयडेंटिफाय करून डिस्प्ले करून, तर हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं दुसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला पूर्णपैकी पूर्ण स्कोर्स आलेला आहे। त्यानंतर आपलं तिसरं नॉलेज चेक हे ग्राम कव्हरच्या खाली जे आहे ते आपलं तिसरं नॉलेज चेक असणार आहे। त्यानंतर याच्यातून स्टार्ट करा। यामध्ये सुद्धा 2 प्रश्न आहेत। तर पहिला प्रश्न, ग्राम कव्हर ग्रामीण युजर्ससाठी अपेक्षित जोखमीच्या आधारे सर्वात योग्य विमा संरक्षण कसे ठरवते म्हणत आहे। तर याचं उत्तर प्रेडिक्टिव्ह मॉडेलिंगद्वारे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। ग्राम कव्हरमधील कोणत्या AI फीचरमुळे ग्रामीण युजर्सना त्याच्या दाव्याविषयी आणि विमा पॉलिसीबद्दलच्या सर्वसमावेशक तपशिलांचा इन्स्टंट ॲक्सेस मिळतो म्हणत आहे। तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर असणार आहे क्लाउड बेस्ड AI डॅशबोर्ड। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचा। तर अशा प्रकारे आपलं तिसरं सुद्धा नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे। त्यानंतर आपल्याला चौथं नॉलेज चेक कोणत्या ठिकाणी असणार आहे, थोडं खाली यायचं आहे। तर पाहू शकता ऑनलाईन 7/12 मिळवण्याच्या खाली जे नॉलेज चेक दिलेलं आहे ते आपल्याला सोडवायचं आहे। तर त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे। तर यामध्ये बघा 2 प्रश्न आहे। तर पहिला प्रश्न, तुमच्या सोसायटीजवळ रस्ता फारच वाईट अवस्थेत आहे, तर तुम्ही जर लवकर तक्रार केली नाही तर त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे। तुम्ही तक्रार कुठे दाखल करू शकता म्हणत आहे। तर कोणत्या ठिकाणी आपण तक्रार दाखल करू शकतो बघा, तर याचं उत्तर सेंट्रलाइज पब्लिक ग्रीव्हन्स रिड्रेस अँड मॉनिटरिंग सिस्टीम हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। CPGRSM वर तुम्ही तक्रारी दाखल करू शकता म्हणत आहे। तर किती वेळा करू शकतो बघा आपण,
तर आपण एकपेक्षा अधिक करू शकतो. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं चौथं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला पाचवं नॉलेज चेक कोणत्या ठिकाणी असणार आहे बघा. थोडं खाली यायचं आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट ऑनलाईन बुक करणे, त्याच्या खाली जे दिलेलं आहे ते आपलं पाचवं नॉलेज चेक असणार आहे. तर इथून त्याला स्टार्ट करा. यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न, ग्राहक आधार कंझ्युमर पोर्टला भेट देण्याकरता कोणती वेबसाईट योग्य राहील म्हणत आहे. तर कोणती वेबसाईट योग्य राहील, तर consumerhelpline.gov.in. तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. तुमच्या घराकरिता तुम्ही एक रेफ्रिजरेटर विकत घेतला आहे, पण तो नीट चालत नसल्याने तुमच्या लक्षात आले. त्यासाठी पुढील कोणती कृती योग्य राहील म्हणत आहे. तर कोणती कृती योग्य राहील बघा. तर याचं उत्तर ग्राहक मंचावर तक्रार रजिस्टर करणे. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर गेले 4 दिवस अतिशय तापाने तुम्ही आजारी आहात आणि तुम्हाला डॉक्टरशी भेट घ्यायची आहे. पुढीलपैकी कोणता पर्याय हा योग्य निर्णय असू शकते म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 असणार आहे. बुक अँड ऑनलाईन अपॉइंटमेंट इन अ गव्हर्नमेंट हॉस्पिटल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. तुमच्या ब्राउझरवर तुम्ही ORS पेशंट पोर्टल उघडले आहेत. अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही कुठल्या पर्यायावर आपण क्लिक करायला पाहिजे. तर याचं उत्तर बघा, बुक अपॉइंटमेंट नाववर क्लिक करायला पाहिजे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. डॅशच्या द्वारे तुम्ही सरकारी इस्पितळात ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊ शकता म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे ORS पेशंट पोर्टल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं पाचवं सुद्धा नॉलेज चेक या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला 6वं नॉलेज चेक बघा कोणत्या ठिकाणी दिलेलं आहे. थोडं खाली यायचं आहे. स्क्रोल डाऊन करा. त्यानंतर बघा टोल प्लाझासाठी रोड गायडन्स इनेबल करणे आणि प्रवास आनंददायी होईल. याच्या खाली जे नॉलेज चेक आहे ते आपलं 6वं नॉलेज चेक इथं असणार आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न, फास्टॅग करिता अर्ज करण्यासाठी भारत सरकार संचालित डॅश वेबसाईटला तुम्ही भेट द्यावी लागते म्हणत आहे. तर कोणत्या वेबसाईटला भेट द्यावी लागते, तर NPCI आहे त्याचं उत्तर. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. तुमचा मित्र एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करत असतो. उशीर टाळण्यासाठी त्याला टोल प्लाझावरील ट्रॅफिक टाळायचं आहे. टोल वेगाने भरून त्वरित निघून जाण्यासाठी त्याने काय केले पाहिजे म्हणत आहे. तर त्याने काय केले पाहिजे, तर फास्टॅग करता अर्ज करावा आणि नंतर तो टॅग कारच्या विंडशील्डवर चिकटवावा, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. फास्टॅग करता तुम्ही डॅश विक्रेत्याकडे अर्ज करू शकता म्हणत आहे. तर व्हेरीफाईड विक्रेत्याकडे अर्ज करू शकता. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. डॅश युजर्सना केवळ 1 किंवा 2 स्टेप्समध्ये फास्टॅग प्राप्त करून देते म्हणत आहे. तर पेटीएम बँक आहे याचं उत्तर. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. दिलेला लोगो ओळखा आणि योग्य वर्णन करणारा पर्याय निवडा म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे डिजिटली डॉक्युमेंट सर्टिफिकेट संग्रहित करणे. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं 6वं सुद्धा नॉलेज चेक इथे सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला शेवटचं नॉलेज चेक कोणत्या ठिकाणी आहे बघा. तर खाली यायचं आहे. थोडं स्क्रोल डाऊन करा. तर याचं उत्तर, पासपोर्ट ॲप्लिकेशन स्टेटस ऑनलाईन ट्रॅक करण्याच्या खाली जे आहे ते आपलं शेवटचं म्हणजे 7 नंबरचं नॉलेज चेक असणार आहे. त्यानंतर याच्यातून स्टार्ट करा. यामध्ये बघा 5 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न, तुमच्या पासपोर्ट अर्जाची प्रगती पाहण्यासाठी तुम्ही कुठल्या वेबसाईटला भेट दिली पाहिजे म्हणत आहे. तर कोणत्या वेबसाईटला भेट दिली पाहिजे, तर याचं उत्तर पासपोर्ट सेवा आहे. त्यानंतर सेवा नेक्स्ट करा. तुमच्या अर्जाचे स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला डॅश टॅबवर क्लिक केले पाहिजे म्हणत आहे. तर कोणत्या टॅबवर क्लिक केले पाहिजे, तर ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटस आहे याचं उत्तर. तुमचे पासपोर्ट स्टेटस चेक करण्यासाठी सर्व तपशील एंटर केल्यानंतर तुम्ही कोणते बटन क्लिक केले पाहिजे म्हणत आहे. तर कोणते बटन क्लिक केले पाहिजे, तर याचं उत्तर बघा ट्रॅक स्टेटस आहे. तुम्ही पूर्वी शिष्यवृत्तीकरता अर्ज केला होता आणि तुम्हाला आता तो रिन्यू करायचा आहे, तर तुम्ही कोणता पर्याय निवडाल म्हणत आहे. तर अप्लाय फॉर रिन्युअलवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा.
नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल वापरून तुम्ही डॅश डॅश करू शकता म्हणत आहे. तर स्कॉलरशिपसाठी आपण अर्ज करू शकतो. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं 7 सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे. 7च नॉलेज चेक सोडवायचे आहे, जे मी सांगितलेले आहेत तेवढेच. त्यानंतर अजूनही नॉलेज चेक दिलेलं आहे ते सोडवायची गरज नाही, कारण हे ब्लॅकमध्ये दिलेलं आहे त्यामुळे हे सोडवायची गरज नाही. त्यानंतर शेवटचं आपल्याला काय सोडवायचं आहे, सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न, रिया आयकॉन वापरून ॲप्स उघडते पण तिची मैत्रीण लांब कमांड्स टाईप करते, यात मुख्य काय फरक आहे म्हणत आहे. तर या काय फरक आहे बघा, तर रियाची सिस्टीम ग्राफिकल युजर इंटरफेस वापरते, तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. अजय फोल्डर उघडतो पण फाईल नावे विस्कळीत दिसतात, त्याला व्यवस्थित करण्यासाठी काय मदत कराल म्हणत आहे. तर यासाठी फाईलचे नाव बदलून फोल्डरमध्ये ठेवणे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. मीरा तिच्या फोनवर विंडोज इन्स्टॉल करण्याचा प्रयत्न करते पण ती चालत नाही, हे काय दर्शवते म्हणत आहे. तर हे काय दर्शवते बघा, तर सर्व ऑपरेटिंग सिस्टीम सर्व डिव्हायसेसवर चालत नाही, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. सुरेश USB प्रिंटर जोडतो आणि तो लगेच काम करतो, हे कशामुळे शक्य झालेले आहे म्हणत आहे. तर हे कशामुळे शक्य असते बघा, तर हे सर्व OSची ऑटो डिटेक्शन फीचर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. टीनाचा स्मार्टफोन तिच्या लॅपटॉपपेक्षा वेगळा वागतो का म्हणत आहे, कारण मोबाईल OS आणि डेस्कटॉप OS हे वेगवेगळे असतात म्हणत आहे. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. राहुलला ॲप्स इन्स्टॉल करताना कमी परवानग्या हव्या आहेत, त्याला कोणते OS योग्य आहे म्हणत आहे. तर त्याला कोणतं OS योग्य आहे, तर अँड्रॉइड आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. तर बघा, प्रिया टॅबलेट खरेदी करत आहे आणि तिला मोबाईल बँकिंग ॲप्स वापरायचे आहेत. ती अँड्रॉइड आणि iOSमध्ये गोंधळलेली आहे. जर तिला जास्त लवचिकता आणि कमी खर्च हवा असेल तर तिने कोणते OS निवडावे म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे, अँड्रॉइड, कारण ते लवचिक आहे आणि मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. निशा प्ले स्टोअर बाहेरून अँड्रॉइड फोनवर ॲप्स इन्स्टॉल करते, तिने काय तपासले पाहिजे म्हणत आहे. तर तिने काय तपासले पाहिजे, तर ॲप सुरक्षित आहे का आणि परवानग्या योग्य आहेत का, हे त्याचं उत्तर आहे. लीलाला संगणक फक्त प्रिंटिंग आणि ब्राउझिंगसाठी वापरायचा आहे, तर कोणते OS योग्य आहे म्हणत आहे. तर कोणतं OS योग्य राहील, स्टँड अलोन OS हे योग्य आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. कुणालच्या फोनला वारंवार सिक्युरिटी अपडेट मिळतात आणि कंपनीकडून मॅनेज केला जातो, हे काय दर्शवते म्हणत आहे. तर हे तो iOS वापरतो, हे त्याचं उत्तर असणार आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एंड एक्झाम येस करा. तर अशा प्रकारे आपलं सेशन एंड टेस्ट कम्प्लिटली सोडवणं झालेलं आहे. आणि अशा प्रकारे आपला इरा सेशन 17 कंप्लीट सोडवायचं आहे.